आज दीपावलीचा पाडवा असताना देखील ज्या पद्धतीनं मराठवाड्यातला शेतकरी हा अतिवृष्टीमुळं पुरामुळं दिवाळी साजरी करू शकला नाही, तशाच प्रकारचा दुःखद प्रसंग या शिरूर तालुक्यामध्ये जांबू पिंपरखडच्या परिसरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये शिवन्या शैलेश बोंबे या 4 वर्ष बालिकेला देखील बिबट्याने उचलून त्या ठिकाणी खाल्लं आणि आज सकाळी बरोबर 6 वाजता जांबूत येथे थोरात वस्ती, पवार वस्ती, जांबूत मध्ये 6 अशी 8 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि जुन्नर विभागामध्ये गेले काही वर्षामध्ये आजची घटना धरून 55 लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. अनेक जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आणि 16,500 जनावर याच्यात मयत झालेले आहेत. आज इथं सगळे उपस्थित या ग्रामस्थ आहेत. सण सुद्धा सगळे विसरून गेले आणि मागच्या आठवड्यामध्ये देखील इथं पंचतळा येथे बेल्ला जेजुरी हायवे हा ग्रामस्थांनी अडवला होता आणि आंदोलन देखील झालं होतं, परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. आणि आज इथल्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे का जोपर्यंत इथं या परिसराचे लोकप्रतिनिधी असतील, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी सचिवापर्यंत आणि वन खात्याचे मंत्री, त्याचप्रमाणे पालकमंत्री हे इथं येत नाहीत, तोपर्यंत इथं मयत झालेल्या महिलेचा जी बॉडी आहे तिला हलवून द्यायचं नाही. आणि आता पावसाची देखील शक्यता आहे, म्हणून इथं एक टेंट टाकून जी मयत महिला आहे तिचा मृतदेह तिथं आता ठेवण्यात आलेला आहे. तर आमची प्रशासनाला सर्वांशी माझा आता पालकमंत्री असतील, वनमंत्री असतील, खासदार असतील, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील, या सर्वांशी मी बोललेलो आहे. तर त्यांनी लवकरात लवकर येऊन ठोस निर्णय इथं द्यावा, तोपर्यंत आम्ही इथल्या या मृतदेहाला हात लावू देणार नाही.